झी 24 तास एक पाऊल पुढे। मुंबई सेंट्रल येथे एनआयए आणि आयकर विभागाने टाकलेल्या छाप्यात कोट्यावधींचं घबाड हाती लागल्यानंतर हवाला मार्फत केले जाणारे व्यवहार पुन्हा एकदा प्रकाशझोतात आलेत। हवाला मार्फत कसे व्यवहार केले जातात, मुंबईत कुठे कसे व्यवहार चालतात आणि अंडरवर्ल्डमध्ये या हवाला ऑपरेटर्सना किती महत्व आहे, यावरच पाहूयात आमचे प्रतिनिधी अजित मांढरेंचा हा स्पेशल रिपोर्ट। हवाला म्हणजे काय, कसे पोहोचवले जातात कोट्यावधी रुपये हवाला मार्फत, हवाला ऑपरेटर्सचं जाळं देशात कसं पसरलंय, एक दोन नाही तर तब्बल 150च्या जवळपास बॅगांमधून अंगडियामार्फत हवालाने पाठवले जाणारे 200 कोटी रुपये एनआयए आणि आयकर विभागाने टाकलेल्या छाप्यात मिळाले। या छाप्यामुळे अंगडियांचा हवाला व्यवहार पुन्हा एकदा तपास यंत्रणांच्या रडारवर आलाय। 22 साल से मैं खुद इंडस्ट्री के अंदर हूँ। मैंने आज तक नहीं सुना है कि कोई आतंकवादी या किसी का भी पैसा इस आंगड़े के थ्रू गया। और जो आंगड़े वाले भी काम करने वाले लोग भी एकदम ईमानदारी से, प्रामाणिकता से और सबके एक रिलेशन में टच में होते कि भाई ये आंगड़े वाले ये गांव का है, ये आंगड़े वाले ये गांव का है। क्योंकि लोग जो पैसा देते किसी को तो लोग उनकी भी पूरी इंक्वायरी निकालते। अंगडिया म्हणजे एका अर्थी कुरिअर सर्व्हिस, पण या कुरिअर सर्व्हिस मध्ये अंगडिया लाखो रुपये कमवतात। हंगामात या अंगडियांना खूप मागणी असते। या काळात 1 लाख रुपये पोहोचवण्याच्या बदल्यात 200 रुपये ते 800 रुपये हे अंगडिया घेतात। दिवसा अंगडियामार्फत फक्त महाराष्ट्रात 100 कोटीच्या जवळपास व्यवहार होतात, तर 1 लाख कोटी हिरे व्यापारी आणि 70,000 कोटी सोने आणि चांदी व्यापारी या अंगडियांमार्फत व्यवहार करतात। मुंबईतील गिरगाव, मालाड आणि अंधेरीसह डझनभर ठिकाणी या अंगडियांचे व्यवहार चालतात। व्यापाऱ्यांना या अंगड्यांवरती इतका विश्वास असतो की व्यापारी या अंगड्यांमार्फत कोट्यावधींचे व्यवहार करतात। कर चुकवण्यासाठी व्यापारी या अंगड्यांचा वापर करतात, पण आता अंडरवर्ल्ड आणि दहशतवादी संघटना देखील या अंगड्यांचा वापर करू लागलेत। त्यामुळे या अंगड्यांना आता हवाला ऑपरेटर म्हणून देखील संबोधलं जातं। नुकतंच आयपीएल बेटिंग प्रकरणात मुंबई क्राईम ब्रँचनं अल्पेश पटेल या अंगडियाला अटक केली होती। बुकी रमेश व्यास अल्पेश पटेल याच्या मार्फत हवालानं बेटिंगचे पैसे देशात आणि परदेशात पोहोचवत होता। एवढंच नाही तर अनेकदा दहशतवादी संघटना या अंगडियाचा वापर करून दहशतवादासाठी पैसे मिळवतात, हे देखील पोलीस तपासात उघड झालंय। अजित मांढरे, झी मीडिया, मुंबई। अंगडियांचा व्यवहार कसा असतो याची कल्पना तुम्हाला आली असेल, पण अंगडियांचा हा सगळा धंदा विश्वासावर अवलंबून असतो। पण अंगडिया विश्वासावर काम करत असतील कदाचित, पण तो पैसा देणारे हवालाचेही असू शकतात किंवा दहशतवादीही। अंगडिया म्हणजे रोकड, सोनं चांदी आणि हिरे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचवणारी देशी कुरिअर सर्व्हिस। राजा महाराजांच्या काळापासून चालत आलेल्या या कारभारात सुरुवातीला हुंडीद्वारे रक्कम पाठवली जायची, त्यानंतर सोनं, चांदी आणि हिरे पाठवण्याचा कारभारही सुरू झाला। अंगडिया आपलं कमिशन घेऊन तुमचं कन्साइनमेंट तुम्ही सांगितलेल्या ठिकाणी पोहोचवण्याचं काम करतो। या धंद्याचं आणि अंगडियाचं वैशिष्ट्य म्हणजे कन्साइनमेंट काय आहे हे अंगडिया कधीच विचारत नाही किंवा माहित करून घेण्याच्या भानगडीतही पडत नाही। पुराना सिस्टम है, ये राजा महाराजा के टाइम से मैसेंजर सिस्टम चल रहा है, उसी का ये अंगडिया एक स्वरूप है। वर्षानुवर्ष हा कारभार फक्त आणि फक्त विश्वासावरच चालतो। तुमची कन्साइनमेंट गहाळ झाल्यास त्याला पूर्णपणे अंगडिया जबाबदार असतो। अंगडिया म्हणजे एक प्रकारची बँक सिस्टीमच आहे। याच्या मार्फत कोट्यावधी रुपये काही वेळातच एका शहरातून दुसऱ्या शहरात पाठवले जाऊ शकतात। पैसे पाठवणाऱ्याला अंगडियाकडे आपली रक्कम जाऊन द्यावी लागते आणि अंगडिया दुसऱ्या शहरात तेवढीच रक्कम संबंधित व्यक्तीकडे पाठवण्याची व्यवस्था करतो आणि याच्याच मोबदल्यात तो 0.20 ते 0.50% कमिशन घेतो। वो जब माल वहाँ पहुँच जाता है, दोनों कंफर्म कर देते, तो लोगों को लगता है चलो हमारा माल हमको मिल गया, तो एक विश्वास वाली बात आती थी और लोगों को मिल जाता है। तो कैश यदि आप एक जगह से दूसरी जगह बड़ी मात्रा में ले जा रहे हैं तो उसके लिए परमिट क्यों नहीं है? तो इस तरह के कानून का फायदा उठाते हुए ये लोग अंगडिया अपना काम करते हैं। अंगडिया कारोबाऱ्यांवर वेळोवेळी आहे हा तर तपासाचा विषय। असं असलं तरी आजही हजारो लाखो व्यापारी या यंत्रणेवर विश्वास ठेवून आहेत आणि देवाणघेवाणीसाठी अंगडियांची मदत घेत आहेत। अजित मांढरे, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।